तुम्ही एमबीबीएस डॉक्टर नाही, हो बरोबर. तुम्ही पीएचडी हो. डॉक्टर. कशात केली डॉक्टर साहेब पीएचडी? तो खूप गमतीचा भाग आहे. आम्हाला गंमत ऐकायला खूप आवडते. बेसिकली मी राहतो नारायणगावमध्ये. माझं मूळ गाव अकोले तालुक्यात औरंगपूर. बर. रावसाहेब कसबेंच्या अंगा खांद्यावर माझं बालपण गेलं, माझी वाढ झाली, त्यांच्या बरोबर. सहवासात त्यांच्या सगळ्या याच्यात ती वाढ झाली. मी नोकरीला प्राध्यापकीच्या नोकरीला आलो नारायणगावमध्ये. बरोबर. आता झालं असं, मी ज्या गावात कामाला आलो त्या गावाचं नाव नारायणगाव जरी असलं पण त्याची महाराष्ट्रात ओळख आहे तमाशा पंढरी. माहिती आहे मला. आणि मी तो सगळा माहोल पाहिला की अरे दरवर्षी इथे 5-25 तमाशाचे ट्रूप्स येतात. हो. कलावंतांची गर्दी असते. हो. विठाबाईंना भेटत गेलो, त्या कलावंतांचे प्रश्न समजून घेत गेलो. आणि मग मला कोतापलेंनी सांगितलं बर. की तू तमाशावर पीएचडी. क्या बात. आणि माझे गाईड कृष्णा किरवले. आणि मी तमाशावर पीएचडी करण्याचं ठरवलं. खरं म्हणजे ते उत्स्फूर्त ठरवलेलं होतं की मला पीएचडी करायची, तमाशावर करायची. मग मी 7 वर्ष तमासगिरांच्या मध्ये फिरलो, त्यांच्या बरोबर फिरलो. बर. त्यांच्या जुन्या वह्या गोळा केल्या. मी 2007 साली पीएचडी झालो तमाशावर. आणि 2000 सालापासून मी हे करत होतो. बरोबर. आणि 2000 सालाच्या दरम्यान माझा उत्साह ज्यांनी वाढवला त्यापैकी विश्वास पाटील एक. बर. आणि ते आणि मी नारायणगावमध्ये कितीतरी दिवस एकत्र राहायचो. बरोबर. तमासगिरांच्या मागे फिरायचो. हो. आणि पूर्ण महाराष्ट्रात आम्ही दोघं जण फिरलो. मला पीएचडीचा अभ्यास करण्याचं जे बळ आहे ते विश्वास पाटलांनी दिलं. मस्त. तेव्हा त्यांची चंद्रमुखी जन्माला आली. हो. आमच्या सगळ्या याच्यामध्ये हो. चंद्रमुखीच्या प्रस्तावने त्यांनी हे मांडलंय. बर. ते तमाशावर संशोधन म्हणजे हे करत होते, त्यांना कादंबरी लिहायची होती, मी संशोधन करत होतो. हो. त्यामुळे आमची मैत्री तिथून झाली. बरोबर. पण मला तमाशाचं संशोधन करण्याचा माझा उद्देश वेगळा होता, त्यांचा उद्देश वेगळा होता. अगदी खरंय. मी या संशोधनाकडे जे वळालो त्या या सगळ्या तमासगिरांच्या प्रश्नांकडे आपल्याला लक्ष वेधायचं आहे म्हणून वळालो. बरोबर. मी संशोधन करताना तमाशातलं जे पारंपरिक संशोधनाचं जे काही धागेदोरे असतात तसं केलं नाही. बर. म्हणजे गण, भूमिका. गवळण, बतावणी, वग तो कुठून आला, मग त्याची भाषा कशी आहे, तर असं काही टिपिकल मराठीतलं संशोधन केलं नाही. बर. मी थेट भिडलो तमाशातल्या जाती व्यवस्थेत. तमाशातल्या जाती व्यवस्थेत. बर. मी भिडलो तमाशातल्या अर्थकारणाला. बर. मी भिडलो जुन्या तमासगिरांच्या सगळ्या आरोग्याला. बरोबर. त्यांच्या आरोग्याचं काय. मी भिडलो तमासगिरांच्या मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नांना. आणि मी सगळा समाजशास्त्रीय पातळीवर तमाशाचा अभ्यास केला. मी मराठीत करत होतो, मला माहित होतं की हे मला इकडे आणावं लागणार आहे. हो. पण मी फार थोड्या प्रमाणात ते आणलं. बर. पण मी ते समाजशास्त्रीय संशोधन करणं हेच माझ्यासाठी जास्त गरजेचं होतं. त्या काळामध्ये मला माझा दृष्टिकोन वेगळा होता. कारण लोककलांचं संशोधन करणारे महाराष्ट्रात 50 एक लोक होते त्या काळात. बरोबर. आणि आता माझे अध्यक्ष जे आहेत संमेलनाच्या तारा भावाळकर, हो, त्यांचं संशोधन लोकसाहित्यावर. बरोबर. आम्ही त्यांचं वाचत पुढे गेलो. हो. आम्ही मांडेंचं वाचत पुढे गेलो. खरंय. आम्ही मग ती सगळीच परंपरा जी आहे ती वाचत पुढे गेलो, अगदी रामचंद्र देखणेंपर्यंत. हो. माझ्या असं लक्षात आलं का ज्यांनी लोककला, तमाशा, लोकसाहित्य याचं सगळं जे संशोधन केलेलं आहे, हे संशोधन त्याचं उदात्तीकरण करणारच केलेलं आहे. बर. मग मी ठरवलं की उदात्तीकरण करणारं संशोधन आपल्याला करायचं नाही, वास्तव मांडायचं. मग मी शोधत गेलो काय भेटू शकतं. तुमच्या लक्षात येईल की ढेरेंपासून तर देखणेंपर्यंत बर
मध्ये खूप लोक आहेत, या सगळ्यांनी हम्म. तमाशा टिकावा, तमाशातलं नाचकाम कसं असतं, ते त्याचं मनोरंजन किती भारी असतं, त्याचं उदात्तीकरण केलंय सगळं. हो सगळ्याच लोककलांचं उदात्तीकरण. हो माझ्या लक्षात असं आलं की आपण रंगलेल्या चेहऱ्याच्या गप्पा खूप केल्यात हम्म. तमासगिरणीच्या. हम्म. आपण भंगलेल्या चेहऱ्याबद्दल कधी बोलणार आहोत? वा वा. मग मी विठाबाईंपासून तर सगळ्याच स्त्रियांच्या इंटरव्ह्यू घेतल्या हम्म. आणि 2000 साली विठाबाईंची मी इंटरव्ह्यू घेतली होती स्पॅरो कंपनीने. मी ती 2000 साली, बर. तेव्हा अखेरच्या काळात विठाबाई, माझ्या लक्षात आलं यांचे प्रश्न वेगळे आहेत. हम्म. तमासगीर शरीराने जर जगला तर तो कलावंत म्हणून टिकणार आहे, बरोबर आहे. त्याच्या आरोग्याचा प्रश्न कोणी सोडवायचा? बरोबर. आणि बिल गेट्स फाउंडेशन मध्ये घेऊन, बर मी तेव्हा तमाशाचा कन्सल्टंट होतो महाराष्ट्राचा, बिल गेट्स बर. फाउंडेशनने मला त्या रोल दिला. बर. मी प्रत्येक जिल्ह्यात तमाशा कलावंतांसाठी डॉक्टर नेमले फॅन्टॅस्टिक. आणि शासनाच्या मार्फत, बिल गेट्स बिल गेट्स फाउंडेशनच्या मार्फत. बर आणि सगळ्या संगीत बारीत फिरून बर. महाराष्ट्रातल्या हम्म. त्या संगीत बारीत फिरून तिथल्या मुलींचा आम्ही एड्स अवेअरनेसचा कॅम्प चालवला. वा. वर्षभर हे काम चाललं. त्यांना काय कमतरता आहे त्यांच्या शरीरात, त्यांना स्किन डिसीज का झालेले आहेत, हम्म. हे जे चेहऱ्याला लावतात ना, ते सगळं हलक्या हलक्या क्वालिटीचं असल्यामुळे त्या सगळ्याच कलावंत, बरोबर. त्यांना टीबी का होतात, हम्म. त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, असे प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न केले. नुसतं संशोधन नाही केले, त्याच्यासाठीच प्रयत्नाचे मॉडेल उभं केलं. बर. आणि मग माझ्या लक्षात आलं कलावंतांना टिकवायचंय, पण आता आपल्याला कलेला पण कसं कलेला पण पुढे काय घेऊन जायचं. काय करता येईल ते कलेला.